घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की शर्वरी आणि ऐश्वर्या या दोघी एकत्र झालेल्या असतात आणि जानकी विरुद्ध प्लॅनिंग करायचा विचार असतो. पण शर्वरी यांचा ऐश्वर्यावरती अजिबात विश्वास नसतो. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आणि मलाही तुझी गरज नाही. आणि तिथून जाताना शर्वरी तिला अडवते आणि म्हणते की तू एवढं रागराग का करत आहेस आणि मला तुझी परीक्षा घ्यायची आहे. त्यावेळेस इकडं जानकी आणि अवंतिका या बोलत बसलेल्या असतात आणि त्यावेळेस म्हणतात की शर्वरी या खूप चतुर आहेत आणि एवढ्यात ऐश्वर्यावरती विश्वास ठेवणार नाही. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की मला तुझ्याकडून जानकीने जे पैसे चोरलेले आहेत ते तू घेऊन ये. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की त्याचा मोबदला म्हणून मला काय मिळेल. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की तू बरोबर बोलत आहेस. त्यानंतर इकडे अवंतिका म्हणते की ती ऐश्वर्याची परीक्षा घेईल आणि त्या परीक्षेमध्ये तिला पास व्हावं लागेल. आणि त्यानंतर इकडं ऐश्वर्या म्हणते की मी तुला जर ते पैसे आणून दिले तर त्यामधला 55% भाग हा मला द्यावा लागेल. त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणतात की नाही आणि मी तुला फक्त 30%च देईल. त्यावेळेस दोघींमध्ये वादावाद होते पण दोघी शेवटी 50% वरती येतात आणि म्हणतात की ठीक आहे. आणि त्यानंतर इकडं जानकी म्हणते की आपण ऐश्वर्याला मदत करायची पण शर्वरीला यामधलं काहीच कळायला नको आणि आपण तिघींमधली ही बातमी कोणालाच सांगायची नाही. इवन आपल्या नवऱ्यांनाही सांगायचं नाही आणि ही गोष्ट आपल्या तिघीतच असायला पाहिजे. त्यावेळेस इकडं अवंतिका आणि जानकी बोलत असताना ऐश्वर्याचा मेसेज येतो की ती भेटायचं बोलत असते. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपण रात्री सगळे झोपल्यानंतर भेटूया. त्यानंतर तिला सर्व मेसेजेसही डिलीट करायला लावते. तेवढ्यात तिथे सारंग येतात आणि ऐश्वर्याला म्हणतात की तुम्ही जानकी वहिनीला का भांडलात आणि तुमचा तर जानकी वहिनीवरती खूप विश्वास होता ना. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की हो होता पण तिनेच मला या घरामध्ये घेऊन आली आणि आज ती मला बेकिंमत वागवत आहे आणि माझ्याशी नीटही बोलत नाही. त्यावेळेस इकडं सारंग म्हणतात की तुम्हाला माहीत आहे ना जानकी वहिनी किती तुमच्यावरती जीव करतात. त्यानंतर इकडं दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि ऐश्वर्याला खूप वेळ झोप लागते. सगळेजण ब्रेकफास्ट करत असतात. त्यावेळेस इकडं ती म्हणते की मला भूक लागली आहे आणि मलाही जेवायचं आहे. त्यावेळेस इकडं सगळेजण म्हणतात की तू थोडा वेळ थांब आणि अप्पे सुरू आहेत आणि थोड्या वेळाने जेव. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की मला भूक लागली आहे आणि मी आत्ता जेवणार. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की असंच असतं तर तू लवकर उठायचं ना आणि जेवण करून घ्यायचं. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की माझे हात आणखीन साबूत आहेत आणि मी माझं घेऊ शकते आणि मी माझं नाश्ताही करू शकते. त्यावेळेस इकडं अवंतिका ऐश्वर्याला म्हणते की तू असं का म्हणत आहेस. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की तुला माहीत नाही आणि तू आमच्या दोघीमध्ये बोलू नको आणि तू तुझं बघ. त्यानंतर इकडं ऋषिकेशी म्हणतात की का भांडत आहात आणि असं घरामध्ये वाद करणं योग्य नाही. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतात की मी आजपर्यंत सांगत आलो होतो की ही ऐश्वर्या 1 नंबरची खोटाडी आहे आणि ती फक्त आपल्यासमोर चांगलं असल्याचं नाटक करत होती आणि आता ती तिच्या मूळ पदावरती आली आहे आणि हाच खरा ऐश्वर्याचा स्वभाव आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की खरंच माझंच चुकलं आणि मीच तिला वाटत होतं की चांगलीच बदलली आहे पण असं अजिबात नाही. त्यानंतर इकडं दोघींचं भांडण पाहून आई म्हणतात की तुम्ही हे सगळं आता इथं थांबवा आणि एकमेकींवरती असं भांडू नका. त्यानंतर इकडं राहुल आणि शर्वरी आपल्या रूममध्ये येतात. त्यावेळेस शर्वरी ही खूप खुश असते आणि त्यावेळेस राहुल शर्वरीला म्हणतात की आज तू तर खूप खुश वाटत आहेस. त्यावेळेस शर्वरी म्हणते की हो कारण की मी हे जे त्यांचं भांडण पाहिलं ते असं काही नॉर्मल नव्हतं आणि त्या दोघी ज्या पद्धतीने भांडत होत्या त्यावरून तर असं वाटत आहे की ऐश्वर्या ही जानकीच्या एकदम विरोधात चालली आहे. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की म्हणजे तुझा तिच्यावरती विश्वास आहे. त्यावेळेस शर्वरी म्हणते की अजिबात नाही आणि मी तिच्या 1 नाही तर 3 परीक्षा घेणार आहे आणि जर ती तिन्ही परीक्षेमध्ये पास झाली तर आणि तरच मी तिच्यावरती विश्वास ठेवू शकते आणि मलाही तिचा फायदाच आहे. जर मी एकटी जानकीच्या विरोधामध्ये कितीही काही प्रयत्न केले तर मला त्यासाठी खूप वेळ लागेल पण जर ऐश्वर्या माझ्यासोबत असेल तर आम्ही दोघी मिळून लवकर जानकीला मात देऊ शकू.
त्यावेळेस इकडं शर्वरी म्हणते की ऐश्वर्याने ज्यावेळेस मी पैसे आणायला सांगितले त्यावेळेस त्या पैशातून 50% भाग मागितला आहे. त्यानंतर इकडं ऐश्वर्या ही जानकी आणि अवंतिका यांना भेटायला येते. त्यावेळेस ती म्हणते की कोणाला पाहिलं तर नसेल ना. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की राहुल आणि शर्वरी यांचा दार बंद व्हायचीच मी वाट पाहत होते आणि सगळे झोपले आहेत म्हणूनच मी आली आहे. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की शर्वरीने मला तुझ्यापाशी असलेले पैसे घेऊन यायला सांगितले आहे. त्यावेळेस इकडं ती म्हणते की मी त्यामधला 50% भाग आपल्याकडेच ठेवणार आहे आणि 50%च तिला जाईल. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की आपल्याला हे सर्व खूप चतुराईने करावे लागेल. त्यावेळेस ती म्हणते की मी ही रिस्क घ्यायला तयार आहे आणि जानकीला सांगते की मला दिसतील असंच तू पैसे ठेव. त्यावेळेस अवंतिका म्हणते की लास्ट वेळेस मोबाईलमधले जसे मेसेजेस गायब झाले तसंच यावेळेस ही काही होणार नाही ना. त्यावेळेस इकडे ऐश्वर्या म्हणते की माझ्यावरती विश्वास ठेवा आणि यावेळेस असं काहीच होणार नाही. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की ठीक आहे आणि त्यानंतर सगळेजण झोपायला जातात आणि झोपल्यानंतर इथे जानकीच्या रूममध्ये कोणीतरी येऊन ते पैसेची बॅग घेऊन जातो. त्यावेळेस इकडं ऋषिकेशला जाग येते पण ते झोपेतच असतात त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही आणि ज्यावेळेस ते पैसे घेऊन जातात त्यावेळेस इकडं जानकीला वाटतं की ती ऐश्वर्याच आहे पण कोणीतरी दुसऱ्यांनीच पैसे घेऊन गेलेत हे जानकीच्या लक्षात येत नाही. त्यानंतर थोड्या वेळाने तिथं ऐश्वर्या येते आणि पैशाची बॅग शोधत असते पण तिला पैशाची बॅग काही दिसत नाही. त्यावेळेस ती विचार करते की जानकीने पैसे ठेवायचे विसरले असतील आणि तिनं कुठंतरी लपूनच ठेवले असतील. त्यावेळेस ती जानकीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करते आणि मग तिला वाटतं की आपण जानकीला विचारावं की ते पैसे कुठे आहेत आणि ती बॅग कुठे ठेवली आहे. पण तिथं ऋषिकेश हे उठतात त्यामुळं ऐश्वर्याला जानकीशी बोलता येत नाही आणि त्यानंतर ती विचार करते की आता मला इथे थांबून चालणार नाही आणि मी इथून निघून जाते आणि त्यानंतर ऐश्वर्या ही तिथून निघून जाते.